श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. घर छोटं असू द्यात किंवा मोठं असू द्यात, आपण श्रीमंत असू द्यात किंवा गरीब असू द्यात, पण प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी, येणाऱ्या म्हणजे काय, अगदी वर्षभर प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये जर हे रुटीन आपण ठेवलं तर आपल्याला कधीही पैशाची कमतरता पडणार नाही, कधीही आपल्यावर कर्ज होणार नाही आणि कधीही पैसा येतोय तो माझा दवाखान्याला जातोय किंवा वायफट खर्च होतोय किंवा माझ्यावर दुसऱ्यांकडून पैसे घेण्याची वेळ येते, कर्ज वाढत जाते असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर कधीही येणार नाही. तुमचा छोटा व्यवसाय असू द्या, मोठा व्यवसाय असू द्या, तुमच्या मिस्टरांना नोकरी असू द्या, छोटी असू द्या, मोठी असू द्या, जे काही आपल्या घरामध्ये धन येत आहे, पैसा येत आहे, तो पैशाला पैसा लागेल, चार पैसे मागे पडतील आणि धनधान्यामध्ये आपल्या घरामध्ये बरकत होईल. 100% या गोष्टी होताना तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये बघाल आणि तुम्हाला खूप चांगले अनुभव आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. एक गुरुवार करू का, 2 गुरुवार करू का, 5 गुरुवार करू का, असं काहीही नाही. तुम्हाला हवं असेल तर अगदी वर्षभर प्रत्येक गुरुवारी 1 वर्षाचा तुम्ही संकल्प करा, प्रत्येक गुरुवारी हे रुटीन तुम्ही फॉलो करा आणि बघा आता तुमची परिस्थिती काय आहे आणि 1 वर्षानंतर तुमची जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली असेल. यश काय असतं, सक्सेस काय असतं हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि जे छोट्या छोट्या कामामध्ये अडथळे येतात, कोणतंच काम पूर्ण होत नाही, धनहानी होते, आर्थिक नुकसान होतं ना, या सुद्धा गोष्टी ज्या आहेत फक्त या रुटीनमुळे तुमच्या बंद झाल्या आहेत किंवा घटत चालल्या आहेत असा सुद्धा तुम्हाला अनुभव बघायला मिळेल. सर्वात प्रथम गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे. गुरुवारी तुम्ही स्वामींची सेवा तर करताच, हे मी तुम्हाला सांगणार नाहीये की तुम्ही हे करा ते करा, पण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आणि ज्या वेळेला आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा स्ट्रॉंग असतो, तो बलवान असतो, त्यावेळेला जर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील, नकारात्मक परिणाम त्याचा आपल्या आयुष्यावर सोडत असतील, तर ज्या वेळेला आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असतो ना, त्यावेळेला ज्या सगळ्या नकारात्मक प्रभाव आहे नकारात्मक ग्रहांचा तो आपल्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही. का पडत नाही? कारण आपल्या गुरूंचं पाठबळ आपल्या सोबत आहे. याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की गुरूंचं पाठबळ आपल्या सोबत असणं किती गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी स्नान करताना घरातील प्रत्येक मंडळींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि या पाण्याने तुम्ही आंघोळ करत चला. यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यास, सकारात्मक होण्यास आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर स्पेशली तुमच्या जर घरामध्ये मुला मुलींचे विवाह होत नसतील, लग्न होत नसतील, तर त्यांच्या पाण्यामध्ये तर आवर्जून चिमूटभर हळद टाकण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक जण पैसा येण्यासाठी माता लक्ष्मीची उपासना करतो. लक्ष्मीची ही सेवा करायची, ती सेवा करायची, खूप काही करत असतो, पण काही केल्या आपल्याकडे माता लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा पैशाचा जो ओघ आहे तो कंटिन्यू तसा चालू राहत नाही. ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला येतं, पण परत हा जो ओघ आहे तो कुठेतरी कमी होत जातो. असं का होत जातं? कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती एकाच जागेवर जास्त काळ राहत नाही. पण अशी एक जागा आहे की ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही आणि ती जागा आपल्याला आपल्या घरामध्ये निर्माण करायची आहे. कशी निर्माण करायची आहे? भगवान श्री हरी श्री विष्णू यांची उपासना करून. कारण जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे, त्यांचं वास्तव्य आहे, ती एकमेव अशी जागा आहे की ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही. आणि ज्या वेळेला आपण भगवान विष्णूंची सेवा करतो, भगवान विष्णू आपोआपच माता लक्ष्मीला घेऊन येतात किंवा आपण म्हणू शकतो की माता लक्ष्मी आपोआपच तिथे येते. त्यामुळे आवर्जून आपल्याला गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला विष्णू सहस्त्रनामचा पाठ जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये करायचाच आहे. आता बऱ्याच ताई व दादांचं असं होतं की विष्णू सहस्त्रनाम संस्कृत मध्ये आहे, ते आम्हाला वाचायला जमत नाही किंवा ते खूप मोठं आहे, जे काही तुमचं कारण असेल, तर अशा वेळेला तुम्ही विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता. पण असं नाही की तुम्ही इकडे फिरताय तिकडे फिरताय, घरामध्ये कोणाला ओरडताय आणि तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवले आणि ताई आम्ही प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम ऐकतो पण आम्हाला काहीच मिळत नाही, असं नाही. तुम्ही काय करा, देवघरासमोर बसा, देवाजवळ दिवा लावा, अगरबत्ती लावा, आपल्या मनामध्ये इंटेन्शन ठेवा
जे काही तुम्हाला हवं आहे ते, आणि तिथे बसून एका जागेवर बसून विष्णू सहस्त्रनाम ऐका आणि मग बघा आपल्या आयुष्यामध्ये कसे बदल होतात ते ही गोष्ट। आणि दुसरं की तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम नसेल म्हणायचं किंवा नसेल ऐकायचं तर अशा वेळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करू शकता। व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी म्हणा किंवा तुम्ही संस्कृत म्हणा, कोणतंही म्हटलं तरीही चालेल, व्यंकटेश स्तोत्राचा पाठ आपण करू शकतो। आता ही झाली भगवान श्री हरी श्री विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा, अगदी साधी आणि सोपी। याच बरोबर आपल्याला माता लक्ष्मीलाही आवाहन करायचं आहे, बोलवायचं आहे। त्यासाठी आपल्याला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। श्री सूक्तम तुम्ही कमीत कमी 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणून झाल्यानंतर म्हणा। सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा म्हटलं तर खूप उत्तम, किंवा दोन्हीपैकी एका वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर गुरुवारी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा की सत्यनारायण भगवानांचा फोटो असतो। सत्यनारायण भगवानांचा फोटो नसेल तर तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर ते चालेल। तेही नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत गुरुवारी त्यांना स्नान घालायचं आहे, त्यांना टीका लावायचा आहे। पिवळा काहीतरी नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे, पिवळी मिठाई असेल, काही असेल पिवळ्या कलरचं ते त्यांना अर्पण करायचं आहे आणि प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी ते खायचं आहे। प्रत्येक गुरुवारी हा नियम बनवा। त्याचबरोबर सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल, विष्णू भगवानांचा फोटो असेल ते स्वच्छ करत चला, त्यांना हार करत चला आणि तिथे धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवत चला। त्याचबरोबर गुरुवारी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जी तुळस आहे त्या तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करा आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून हे पाणी तुळशीला अर्पण करा आणि तिथे बसून किंवा उभा राहून कमीत कमी 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायला विसरू नका। त्याचबरोबर गुरुवारी सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला एक तुपाचा दिवा तुळशी मातेसमोर लावा आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, धनधान्यामध्ये बरकत राहावी यासाठी विनंती करा। नक्कीच याचा फायदा जो आहे तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून सकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते, असा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन करा। हळदीचं लेपन कसं करावं, लक्ष्मी दीप आपल्या उंबरठ्यावर आपल्या मुख्य दरवाजावर कसा लावावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता। आपण हळदीचं लेपन करायचं आहे। त्याचबरोबर दारामध्ये रांगोळी काढायची आहे, दारामध्ये अगरबत्ती आपल्याला आवर्जून लावायची आहे सकाळी आणि संध्याकाळी। त्याचबरोबर गुरुवारी आपला स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करा। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा तुम्ही ज्या गुरूंचा तुमचा गुरुमंत्र घेतला असेल तो मंत्र जो आहे तो 11 माळी करत चला, कारण गुरुवारी आपल्याला आपलं गुरुपाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि प्रभावशाली दिवस आहे। त्याच्यामुळे ही सेवा जी आहे ती आपण प्रत्येक मनुष्याने ही सेवा जी आहे ती गुरुवारी करायलाच हवी। भलेही आठवडाभर आपल्याकडे वेळ आहे, वेळ नसेल, पण गुरुवारी वेळ काढा आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये करायला सुरुवात करा। बघा आपल्या आयुष्यामध्ये कसे सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते। श्री स्वामी समर्थ।